अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे उघड करून संशयितांना घेतलं ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे 2026 ला चैन चोरीचा गुन्हे अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर यांनी तपासकामी गुन्ह्यातील आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल यास सेंट्रल जेल येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र तौशिफ हाशमी याच्यासोबत सदर गुन्हा केल्याची माहिती दिली. सदर आरोपी विरोधात अंबड गंगापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यांच्या ताब्यातून 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 12 मे 2026 रोजी महिला DGP नगर येथे राहणाऱ्या महिला आहेत. तर रात्री 10:30 वाजता शतपावली करण्यासाठी निघाल्या होत्या. मोटरसायकलवरून 2 इसम आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन खेचून नेली. त्याबाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. त्यानंतर BPI पडोळकर आणि त्यांची टीम गुन्हे शोध पथकाची यांनी CCTV फुटेज चेक केलेत, येण्या जाण्याचा मार्ग चेक केला, आरोपी ट्रेस केले. त्याच्यामध्ये अनिकेत पप्पू शार्दूल अनिकेत शार्दूल हा गोवर्धन येथे राहणारा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याला निष्पन्न केलं. तो सध्या नाशिक जेलमध्ये होता गंगापूरच्या एका गुन्ह्यामध्ये. त्याला त्याचा ताबा घेतला, त्याच्याकडे विचारपूस केली आणि ते काही फुटेजेस होते, ते फुटेजेस व्हेरीफाय केले तर त्याने ते कबूल केलेले. त्याच्याकडून एका गुन्ह्यातले जवळ 1 तोळ्याची जी आहे चेन रिकवर झालेली आहे. अजून 2 गुन्हे ओपन झालेत. एकूण पोलीस स्टेशनचे 3 चेन स्नॅचिंग ओपन झालेले आहेत. यापूर्वी त्याच्यावर गंगापूर, सातपूर आणि म्हसरूळ या पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल आहेत. रेकॉर्डवरचा आरोपी आहे. एक आरोपी फरार आहे, त्याचा टीम शोध घेत आहे. सध्या तो आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. किती आरोपी त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या 3 ठिकाणी ज्या केलेल्या आहेत त्याच्यात वेगवेगळ्या मोटरसायकलचा वापर केला आहे. आता आमच्याकडे सध्या रिकव्हरी झालेली एका गुन्ह्याची आणि काही आता रिकव्हरी चालू आहे. सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. रेकॉर्डवरचा सराईत आरोपी आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जे गुन्हेगार आता पकडले त्यांची नेमकं पार्श्वभूमी काय? त्याची पार्श्वभूमी तो गोवर्धन गावचा आहे. यापूर्वीही त्याला ह्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तो जेलमध्ये जाऊन आला होता. सध्या तो जामिनावर होता. त्याच्यासोबत अजून एक आरोपी फरार आहे. त्यासाठी आमची एक टीम त्याचा शोध घेत आहे. CCTV फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि त्यानंतर मग आरोपींच्या समक्ष त्यांचे इंटरोगेशन केलं. त्यावेळेस त्यांनी कबुली दिलेली आहे की त्यांनी केली आहे. पैकी काही माल आम्हाला मिळालेला आहे. अजून त्याच्या तपासामध्ये अजून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अविनाश नडवीकेरी, शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, सुभाष ठुबे, पोलीस शिपाई सागर जाधव, समाधान शिंदे, केशव ढगे, फरीद इनामदार, मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, अनिल गाडवे, तुषार मते, वैभव एकखंडे आदींनी ही कारवाई पार पडली. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.